Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. In today's lecture, we will see the containers required for dispensing of suspension. Apart from that, we will see labeling condition, storage condition and evaluation of suspension. So, the containers which are required for dispensing of suspension, in that the suspension should be packed in a container which having a adequate space above the liquid to permit adequate shaking. The oral suspension should be packed in a wide mouth bottle to permit prompt removal of suspension. So generally suspension are dispensed in such a condition or in such a containers where small space remains above the container. So that small space is required for shaking the suspension. When we shake the suspension, for proper shaking, for proper distribution of that suspended particle in that liquid, for that purpose that space is required in that suspension, in that containers. Apart from that, when we dispense the oral suspension, so that oral suspension should be packed in a wide mouth container or a bottle, because to permit the prompt removal of that suspension. एक जे कंटेनर असणार आहे ते कंटेनर अशा प्रकारचं असायला पाहिजे की त्या कंटेनरच्या वरती मीन्स प्रिपरेशनच्या वरती एक स्मॉल स्पेस असायला पाहिजे. ती स्मॉल स्पेसमुळे काय होणार आहे, तर जेव्हा आपण कंटेनर शेक करणार आहे तर जे सस्पेन्शन असणार आहे त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन, त्याचं प्रॉपर शेकिंग हे व्हायला पाहिजे, म्हणून ती स्मॉल स्पेस इथं असणार आहे. आणि जेव्हा आपण ओरल सस्पेन्शन डिस्पेन्स करत असतो तर स्लाइडली वाईड माउथ कंटेनर तिथं असायला पाहिजे. त्यामागचं रिझन असं की जेव्हा आपण कंटेनर पोअर करणार आहे किंवा ते बॉटलमधनं प्रिपरेशन घेणार आहे तर इझी पोअरेबल व्हायला पाहिजे किंवा इझी रिमूव्हल व्हायला पाहिजे ते सस्पेन्शन, म्हणून ते वाईड माउथ कंटेनरमध्ये डिस्पेन्स केलं जात असतं. अपार्ट फ्रॉम दॅट लेबलिंग कंडिशन, तर त्या लेबलवरती एक स्पेसिफाईड किंवा एक सस्पेन्शन जेव्हा आपण डिस्पेन्स करणार तर प्रत्येक लेबलवरती शेक वेल बिफोर यूज ही जी डायरेक्शन असणार आहे ती डायरेक्शन तिथे लिहिली गेली पाहिजे. मीन्स द कंटेनर हॅविंग अ लिक्विड सस्पेन्शन मस्ट बी लेबल विथ सेकंडरी लेबल शेक वेल बिफोर यूज. तर प्रत्येक लेबलवरती सेकंडरी जी डायरेक्शन असणार आहे ती डायरेक्शन असणार आहे शेक वेल बिफोर यूज. का? कारण की ही इम्पॉर्टंट असणार आहे लेबलिंग कंडिशनमध्ये जेव्हा आपण सस्पेन्शन हे डिस्पेन्स करणार आहे. इन केस ऑफ ड्राय सस्पेन्शन पावडर, द स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ व्हेकल टू बी मिक्स मे बी इंडिकेटेड क्लिअरली ऑन द लेबल. आता काही वेळा काय होतं असं असे काही सस्पेन्शन आहे की जे ड्राय फॉर्ममध्ये अवेलेबल असतात, मीन्स ड्राय पावडर त्याच्या ड्राय पावडरमध्ये ते असतात आणि त्याच्यासोबत स्टराईल वॉटर हे डिस्पेन्स केलं जात असतं. तर जनरली अँटीबायोटिकचे जे प्रिपरेशन असतात तर अँटीबायोटिक प्रिपरेशन हे अशाच प्रकारे डिस्पेन्स केलं जात असतं की ड्राय पावडर किंवा त्यात मेडिकामेंट असणार आहे आणि स्टराईल लिक्विड हे वेगळं असणार आहे. ॲट द टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बोथ फेजेस गेट ॲड इन टू द इच अदर. मीन्स जी स्टराईल वॉटर आहे ते ॲड करणार आहे आपण पावडरमध्ये, कंटेनर शेक करणार आहे आणि ते सस्पेन्शन आपण घेणार आहे. देन स्टोरेज कंडिशन. स्टोरेज कंडिशनमध्ये द सस्पेन्शन शुड बी स्टोअर इन अ कूल प्लेस बट शुड नॉट केप्ट इन अ रेफ्रिजरेटर. आता जनरली नॉर्मल टेम्परेचरवरती एक कूल टेम्परेचरवरती किंवा कूल प्लेसमध्ये आपण सस्पेन्शन प्लेस करणार आहे किंवा स्टोअर करणार आहे. त्यामागचं रिझन असं की एक प्रॉपर विस्कोसिटी मेंटेन व्हावी. आणि ते सस्पेन्शन जर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये जर ठेवलं देर इज अ चान्सेस ऑफ फ्रीजिंग. सो विस्कोसिटी ही कम्प्लिटली चेंज होऊन जाणार आहे, म्हणून सस्पेन्शन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं जात नाही. फ्रीजिंग ॲट अ व्हेरी लो टेम्परेचर शुड बी अवॉइडेड विच मे लीड्स टू ॲग्रिगेशन ऑफ सस्पेंडेड पार्टिकल. तर ते जे पार्टिकल असणार आहे ते कम्प्लिटली फ्रोज होऊन जाणार आहेत, कम्प्लिटली फ्रीज होऊन जाणार आहेत आणि तिथे ॲग्रिगेशन होऊन जाणार आहे. म्हणून जनरली जे सस्पेन्शन असणार आहे ते सस्पेन्शन आपण
रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत नाही, तर फक्त कूल प्लेसमध्येच ते सस्पेन्शन आपण स्टोअर करत असतो. दिस इज रिगार्डिंग कंटेनर्स, लेबलिंग कंडिशन अँड स्टोरेज ऑफ सस्पेन्शन. देन इव्हॅल्युएशन ऑफ द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. आता स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन कोणाला म्हणणार किंवा स्टॅबिलिटी कशी असणार आहे किंवा एक आयडियल सस्पेन्शन कसं असणार आहे. तर मगाशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आयडियल क्वालिटीज ऑफ सस्पेन्शन. आता स्टॅबिलिटी किंवा एक स्टेबल सस्पेन्शन विच कॅन बी redisperse homogeneously with moderate shaking and can be easily poured through its shelf life. तर जे एक स्टेबल सस्पेन्शन कोणाला म्हणणार की जेव्हा आपण कंटेनर शेक करणार आहे, ॲज अँड वेन वी शेक द कंटेनर of that suspension, whatever liquid, whatever suspended, whatever that particle, whatever that medicament are uniformly distributed in that vehicle. This is a stable suspension. This is the ideal suspension. And it can be easily pourable or it can be easily poured throughout its shelf life. जी शेल्फ लाईफ असणार आहे त्याची जी एक एक्सपायरी असणार आहे तोपर्यंत एक प्रॉपरली ते कंटेनरमधनं पुअर्ड व्हायला पाहिजे. याला म्हणणारे आपण आयडियल किंवा एक स्टेबल सस्पेन्शन. द मोस्ट स्टेबल फार्मास्युटिकल सस्पेन्शन आर द फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. जे स्टेबल सस्पेन्शन आपण म्हणतो तर ते जे मोस्ट स्टेबल सस्पेन्शन असणार आहे दॅट इज द फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन. दॅट इज द सस्पेंडेड पार्टिकल्स आर बॉन्डेड टुगेदर फिजिकली टू फॉर्म अ लूज सेमी रिजिड स्ट्रक्चर्स. जे फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शन असतात त्या फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये जनरली एक लूज ॲग्रिगेट तिथं असतात. देन the suspended particles are said to be uphold each other while exerting no significant force on a liquid. The sedimented particle of the flocculated suspension can be redispersed easily at any time with only moderate shaking. Flocculated suspension ला आपण most stable suspension का म्हणतोय की when we shake the flocculated suspension, whatever particle which are in that suspension are redispersed homogeneously, are redispersed uniformly in that liquids. That's why flocculated suspension is called as a most stable suspension in a suspension. Then the non-flocculated suspension can be made stable by decreasing the particle size of suspended material or by increasing the density and viscosity of vehicle. जे नॉन फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनला जर स्टेबल करायचं आहे किंवा त्याला एक आयडियल सस्पेन्शन करायचं आहे तर ते कसं होणार तर बाय युजिंग द डिक्रीजिंग द साईज ऑफ पार्टिकल as well as by increasing the density and viscosity of particle. जर पार्टिकल साईज कमी केली नॉन फ्लॉक्युलेटेड किंवा डिफ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनमध्ये आणि डेन्सिटी जी असणार आहे ती डेन्सिटी जर वाढवली, विस्कॉसिटी जर वाढवली तर नॉन फ्लॉक्युलेटेड सस्पेन्शनसुद्धा एक आयडियल किंवा एक स्टेबल सस्पेन्शन बनू शकतं. देन देर आर नंबर ऑफ इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स थ्रू विच वी कॅन इव्हॅल्युएट द सस्पेन्शन. तर पहिला जो पॅरामीटर आहे किंवा पहिली जी इव्हॅल्युएशन टेस्ट आहे दॅट इज अ सेडिमेंटेशन मेथड. आता सेडिमेंटेशन होणं म्हणजेच काय की व्हॉट एव्हर पार्टिकल विच आर प्रेझेंट, व्हॉट एव्हर मेडिकामेंट विच आर प्रेझेंट इन दॅट सस्पेन्शन दे आर सेटल डाऊन ॲट द बॉटम, दॅट इज नथिंग बट सेडिमेंटेशन. जे पार्टिकल, जे मेडिकामेंट, जे इनसोल्युबल पार्टिकल आहे जे मीन्स सेटल डाऊन होणार आहे ॲट द बॉटम त्या कंडिशनला किंवा त्या फेनॉमेनॉनला म्हणतो आहे आपण सेडिमेंटेशन प्रोसेस. आणि जो लेअर तयार होणार आहे पार्टिकलचा विच इज सेटल डाऊन ॲट द बॉटम त्या लेअरला म्हणतो आहे आपण सेडिमेंट. सो सेडिमेंटेशन व्हॉल्यूम is the most important parameter in a evaluation of a stable suspension. तर एक सेडिमेंटेशन मेथडनं आपण सेडिमेंटेशनचा जो व्हॉल्यूम आहे तो कॅल्क्युलेट करणार विच इज द मोस्ट important parameter in evaluation of suspension. So it is determined by keeping measure volume of the suspension in a graduated cylinder in an undisturbed position for a definite period of time and noted
the ultimate height of the sediment and initial height of the total suspension. So या सेडिमेंटेशन मेथडमध्ये काय होणार आहे की जे सस्पेन्शन आहे ते सस्पेन्शन आपण एक ग्रॅज्युएटेड सिलेंडर म्हणा किंवा मेजरिंग सिलेंडर आपण त्याला म्हणत असतो. तर त्या मेजरिंग सिलेंडरमध्ये ते सस्पेन्शन तुम्ही पोर करायचं आहे फॉर अ डेफिनाइट पिरियड ऑफ टाईम अँड देन नोट द अल्टिमेट हाईट ऑफ द सेडिमेंट. आता जो अल्टिमेट हाईट दॅट इज द फायनल हाईट ऑफ दॅट सेडिमेंट ही नोट करा अँड इनिशियल हाईट ऑफ टोटल सस्पेन्शन जी इनिशियल हाईट असणार आहे ऑफ टोटल सस्पेन्शनची ती हाईट नोट करा. अल्टिमेट हाईट इज नथिंग बट फायनल हाईट ऑफ द सेडिमेंट means whatever particle, whatever insoluble solids which are settled down at the bottom, that is nothing but the ultimate height of the sediment which is denoted by HU, that is height of sediment, that is ultimate height of sediment followed by initial हाईट ऑफ टोटल सस्पेन्शन. जे मेजरिंग सिलेंडरमध्ये ग्रॅज्युएटेड सिलेंडरमध्ये जे सस्पेन्शन टाकलं आहे त्याची टोटल हाईट ही इनिशियल हाईट जी असणार आहे इनिशियल हाईट ऑफ टोटल सस्पेन्शन ही कॅल्क्युलेट करून घ्यायची. देन द सेडिमेंटेशन वॉल्यूम दॅट इज एफ इज द रेशियो ऑफ अल्टिमेट हाईट अँड इनिशियल हाईट. सेडिमेंट वॉल्यूम इज नथिंग बट the ratio which is in between ultimate height and initial height, that is HU upon HO. The sedimentation volume can be plotted against time. The graph indicates the sedimentation pattern of suspension on a storage. तर एक ग्राफ तिथं प्लॉट करायचा आहे. That is sedimentation volume can be plotted against the time. The sedimentation volume अगेन्स्ट टाईम असा ग्राफ प्लॉट करायचा आहे अँड दॅट ग्राफ इंडिकेट्स द सेडिमेंटेशन पॅटर्न जो कशा प्रकारे सेडिमेंटेशन होते त्या सस्पेन्शनमध्ये. दॅट इज अ सेडिमेंटेशन पॅटर्न ऑफ सस्पेन्शन ऑन अ स्टोरेज. सो हाऊ कन्क्लूजन कॅन बी ऑकर. सो अ स्टेबल सस्पेन्शन शोज अ होरिझोंटल और लेस स्टेप कर्व. तर कन्क्लूजन कसं काढणार आहे त्या ग्राफवरनं तर ते कन्क्लूजन असं काढलं जाईल की जे स्टेबल सस्पेन्शन जे असणार आहे तर स्टेबल सस्पेन्शन होरिझोंटल किंवा एक लेस स्टीफ ग्राफ हा दाखवत असतो. दॅट इज सेडिमेंटेशन वॉल्यूम अगेन्स्ट अ टाईमचा जेव्हा आपण ग्राफ प्लॉट करणार आहे तर एक होरिझोंटल ग्राफ तिथं किंवा एक लेस स्टीफ ग्राफ तिथं तयार होणार आहे. जर लेस स्टीप ग्राफ किंवा एक होरिझोंटल ग्राफ जर तिथं तयार झाला तर दॅट सस्पेन्शन इज नथिंग बट अ स्टेबल सस्पेन्शन. द इव्हॅल्युएशन ऑफ रीडिस्पर्सिबिलिटी कॅन ऑल्सो बी डिटरमाइंड बाय शेकिंग द सस्पेन्शन अँड अगेन फाइंड आउट सेडिमेंटेशन वॉल्यूम. आता जे सेडिमेंटेशन मेथडनं इव्हॅल्युएशन करतो आहे दॅट इज अ रीडिस्पर्सिबिलिटी. So that redispersibility can also be determined by shaking the suspension and again find out the sedimentation volume. This is about sedimentation method. Then second, that is the micromeritic method. So in micromeritic method, this is again the test or method for evaluation of stable suspension. In that the stability of suspension depends on the particle size of dispersed phase. तर स्टेबल सस्पेन्शन मध्ये जी साईज असणार आहे पार्टिकल साईज जी असणार आहे त्याच्यावरती एक स्टेबल सस्पेन्शन किंवा त्या सस्पेन्शनची स्टॅबिलिटी ही डिपेंड असते. सो द साईज ऑफ पार्टिकल इन सस्पेन्शन मे ग्रो अँड अल्टिमेटली लीड्स टू फॉर्मेशन ऑफ लम्प्स और केकिंग. जसं मीन्स मायन्यूट साईज ही सस्पेन्शनमध्ये अनिवार्य असते, ही सस्पेन्शनमध्ये कंपल्सरी असते. पण जर साईज ऑफ सस्पेन्शन दॅट इज अ पार्टिकल साईज ऑफ सस्पेन्शन जशी जशी ग्रो होणार आहे अँड दॅट growing of that particle size leads to the formation of lumps and or caking. एक केक फॉर्म तिथं तयार होत असतं
जेव्हा पार्टिकल साईज जर वाढत गेली तर तेव्हा केक फॉर्मेशनचे चान्सेस हे तिथं होत असतात. सो एनी चेंज इन अ पार्टिकल साईज विथ द रेफरन्स टू टाईम विल प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. सो a change in a particle size distribution and crystal habit may be studied by microscopy and Kautler counter method. तर जी मायक्रोस्कोपी and Kautler counter ची जी मेथड आहे, by using that method we can check the change in a particle size distribution and crystal formation habit of that particle. So that changes in a particle which is studied by using a microscopy method and Kautler counter method. The next evaluation method, that is a rheological method. So rheology is nothing but regarding the viscosity. So the viscosity of suspension is studied at different interval by using a good quality of viscometer. तर विस्कॉसिटी ही इम्पॉर्टंट असते प्रत्येक सस्पेन्शनमध्ये. जर प्रॉपर विस्कॉसिटी जर सस्पेन्शनमध्ये असली किंवा असेल तरच ते स्टेबल सस्पेन्शन असणार आहे. सो द विस्कॉसिटी ऑफ सस्पेन्शन इज स्टडीड बाय व्हेरियस विस्कोमीटर्स. सो इट प्रोव्हाइड अ युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ सस्पेन्शन. जर प्रॉपर विस्कॉसिटी जर राहिली त्या सस्पेन्शनची तर it provide the useful information regarding the stability of suspension. That is a rheological method. The next method, that is a electrokinetic method. So the determination of surface electric charge, that is zeta potential of suspension, is helpful to find out the stability of suspension. आता झीटा पोटेन्शियल कोणाला म्हणणार किंवा सरफेस इलेक्ट्रिक चार्ज कोणाला म्हणणार. सो द पोटेन्शियल विच इज एक्झिस्ट ऑन द पार्टिकल ऑफ द सस्पेन्शन, that is nothing but a zeta potential or surface electric charge. Means the charge which is present on the surface of the particle, that is nothing but a surface electrical charge or zeta potential. So that zeta potential or surface electric charge of suspension is helpful to find out the stability of suspension. So certain zeta potential produces more stable suspension because controlled flocculation. So that zeta potential can be calculated from migration velocities of particle, which is measured by electrophoretic method. So by using a electrophoretic method we can calculate the zeta potential, and through that we can calculate or we can study regarding the stable suspension or unstable suspension. Then there are certain marketed preparation of suspension. In that first, that is a Maybach suspension, Ciplin suspension, Septran suspension. So Maybach suspension, which is manufactured by Cipla company, which contain mebendazole, that is each 5 ml contain mebendazole. Ciplin, which contain trimethorphan sulfamethoxazole, in 5 ml contain 40 milligram of trimethorphan and sulfamethoxazole, which is a 200 milligram. Then in a Septran, each 5 ml contain trimethoprim and sulfamethoxazole 40 milligram and 200 milligram respectively. This is a marketed preparation or some examples of that marketed preparation of that suspension. Thank you.